अंजलि सर, मेरा परसेंटेज 65 है। दर्पण चौहान है, अंजुमन जूनियर कॉलेज से है और हमारा परसेंटेज 64 था। मैं मोहम्मद जाकिर, मैं अंजुमन उर्दू जूनियर कॉलेज से आई हूँ। मैं डिग्रस में रहती हूँ। ये फिरदौस है, मैं उर्दू जूनियर कॉलेज से आई और मेरा परसेंटेज 64। मेरा नाम अशमीरा कमर मोहम्मद मुस्तकीम है। अंजुमन उर्दू जूनियर कॉलेज के स्टूडेंट है और यहाँ पे ग्रेजुएट करने के लिए आए और हमारा एम है फ्यूचर में एमपीएससी एग्ज़ाम देना और 12th में 92% आए। खान फिरोज खान है, मैं आर्मी से आया हूँ, जूनियर कॉलेज से। शाही सैदूर है, मैं आर्मी से हाफिज भी उर्दू कॉलेज से आया हूँ। नशरुद्दीन है, मैं आर्मी की कॉलेज ऑफ आर्ट हाफिज बेग कॉलेज ऑफ आर्ट से आया हूँ। माझं नाव साई लक्ष्मण काळे, मी मांडरा गावातून आलेला असून मातोश्री माध्यमिक उच्च विद्यालय शाळा या आलेला आहे. सर, माझं नाव माधव वानपडे, मी देवनगर दिग्रस इथे राहतो. मातोश्री विद्यालयावरून आलेलो. सविताबाई देशमुख बी ए फर्स्ट इयरला ॲडमिशन. माझं नाव मानव, मी मातोश्री विद्यालय. नाव कृष्णा रामदास धोने. 12वीत मला 50% होते. मातोश्री माध्यमिक विद्यालय मांडव इथे 12वी झाली. माझं नाव नितेश कुलशेरी, मी मातोश्री विद्यालय. माझं नाव राहुल सर, मी मातोश्री विद्यालयात 7 माझं नाव अंकित दीपक वानपडे, मी मांडव. गजानन पिटोलार, मी मांडरा शाळेतून आलेला आहे. त्या ठिकाणी मंचावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कोटुरवार सर सोबत कांबळे सर आणि अनिस सर, तसेच या कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या जांभूळकर मॅडम, गावंडे मॅडम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नवीन प्रवेशित BA भागीचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आपण या ठिकाणी आज इंडक्शन प्रोग्राम, ज्याला दीक्षारंभ असं सुद्धा म्हणतात, या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत. तर या माध्यमातून सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी तुम्हाला इंग्रजी हा विषय शिकवतो. आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार या ठिकाणी विषय काही निवडावे लागतात आणि प्रत्येक विषयाला सारखं या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं की त्यांना या ठिकाणी MPSC करायचं आहे, UPSC करायचं आहे, तर या ठिकाणी त्यांना भरपूर स्कोप आहे. तर संकुचित विचार न करता सर्व विषयांचा जर अभ्यास केला तर निश्चितच MPSC UPSC मध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्हाला यश, घवघवीत असं यश मिळवता येईल. परंतु त्यासाठी संबंधित प्राध्यापकांच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असलं पाहिजे. नियमित वर्ग तासिका तुम्ही केल्या पाहिजेत. ज्या काही नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील त्याचं व्यवस्थित रिव्हिजन केलं पाहिजे. वारंवार टेस्ट दिल्या पाहिजेत. परीक्षेच्या आधी सराव पेपर दिले पाहिजेत. प्रॅक्टिकलला उपस्थित असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला फर्स्ट क्लासमध्ये तुमची डिग्री या ठिकाणी सुरुवात तुमची दमदार होईल. वर्षातून सुरुवातीला याच्या आधी ॲन्युअल एक्झाम पॅटर्न होतं, आता बदलून ते सेमिस्टर पॅटर्न आहे. म्हणजे वर्षातून तुम्हाला 2 परीक्षा या ठिकाणी द्याव्या लागतात. देयर आर 2 एक्झामिनेशन्स इन 1 इयर. तर त्याच्यासाठी तुम्हाला वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करायचा आहे. एखादा विद्यार्थी या ठिकाणी महाविद्यालयात येऊ शकत नसेल तर त्यांनी संबंधितांना सांगायचं, राहिलेला अभ्यास कसा पूर्ण करण्यासाठी मग सरांना बोलून मी कसं केलं पाहिजे, म्हणजे माझा चांगल्या पद्धतीने रिझल्ट या ठिकाणी लागेल. विशेष करून जे या ठिकाणी ज्यांच्याकडे वाहनाची सुविधा नाही अशा विद्यार्थिनींसाठी आम्ही या ठिकाणी महाविद्यालयातर्फे स्कूल व्हॅन आयोजित या ठिकाणी लावलेली आहे. जे रेग्युलर येतात परंतु स्वतःच त्यांच्याकडे व्हेकल नाही आहे अशा मुलींनी शिवाजी चौकामध्ये किंवा त्या ठिकाणी जो लाठीवाला पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी एकत्र जमायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ऑटो महाविद्यालयाचा जी स्कूल व्हॅन आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल. तुम्हाला महाविद्यालयामध्ये 11 वाजता यायचं आहे आणि या ठिकाणून 3 वाजता जायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं
येण्यासाठी पण स्कूल व्हॅन आहे आणि जाण्यासाठी सुद्धा आहे, परंतु तुमची उपस्थिती असली पाहिजे त्या ठिकाणी. नाहीतर मग एक्झामचा रिझल्ट लागतो आणि मग म्हणतं माझ्या या विषय राहिला, तो विषय राहिला. म्हणून आपण आतापासूनच थोडंसं आत्मपरीक्षण करून मला कसा वेळ देता येईल, ज्याचं शक्यच नाही आहे त्यानं कमीत कमी 2 तास तरी महाविद्यालयासाठी दिलं पाहिजे. या ठिकाणी सुविधा अशी लायब्ररी आहे, त्या लायब्ररीचा फायदा घेतला पाहिजे. सर्व सुविधा आहेत, वायफायची सुविधा आहे, ज्या मुलांना काही नोट्स काढायच्या आहेत, काही व्हिडिओ बघायचे आहेत, एज्युकेशन संबंधात वायफायची सुविधा महाविद्यालयाने करून दिलेली आहे. सर्व वर्गखोल्या सुसज्ज आहेत, संबंधित विषयाचे सर्व प्राध्यापक आहेत, तर त्यांचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी घेतला पाहिजे. आता राहिला तो विषय जो नॅक आहे, म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेद्वारे या ठिकाणी आपलं नॅक सुद्धा यावर्षी करायचं असा मानस आहे महाविद्यालयाचं. त्यासाठी तुमची उपस्थिती फार महत्त्वाची आहे. तुमचा कार्यक्रमामध्ये सहभाग असला पाहिजे, कारण या ठिकाणी बेंगलोरहून जी शासनाची कमिटी आहे ती आपलं ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी करणार आहे की तुम्ही किती पार्टिसिपेट त्या कार्यक्रमामध्ये होता. म्हणून नॅकसाठी सुद्धा तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. म्हणजे शासनाचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांचा शैक्षणिकच नाही तर सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून विविध असे कार्यक्रम वर्षभर या ठिकाणी आयोजित केले जातात. त्याच्यामध्ये तुमचा सहभाग असला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेचं युनिट सुद्धा आपल्याकडे आहे, त्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकामध्ये तुम्ही सहभाग घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलागुणाला तुम्हाला वाव आहे. महाविद्यालयातर्फे जे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आहे, आपल्या या विद्यापीठामध्ये आपण दरवर्षी विद्यार्थी घेऊन जात असतो. कोणाला गायनाची आवड असेल, कोणाला एक पात्री प्रयोग करण्याची असेल, समूह नृत्यामध्ये भाग घ्यायचा असेल, तर दुधे सर दरवर्षी विद्यार्थी विद्यापीठामध्ये घेऊन जात असतात. तर त्याच्यामध्ये आपण कुठं आपला सहभाग देता येईल ते बघायचं. खेळ क्रीडा काही असो, सांस्कृतिक असो, अशा पद्धतीनं अनेक गोष्टी आहेत, अनेक सुविधा आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. मेंटॉर मेंटी हा ग्रुप आपण बनवलेला आहे. मेंटॉर मेंटी ग्रुपमध्ये माझ्या ग्रुपमध्ये 18 मुलं आहेत. त्या 18 मुलांना मी कॉल केला. तसेच कोणाला तुमचे जे काही अजून विद्यार्थी या ठिकाणी आले नाही त्यांनी आपली खात्री करून घ्यायची आहे की मी माझा कोणत्या ग्रुपमध्ये माझा आहे, त्या संबंधित सरांना तुम्ही भेटायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्याची पूर्ण माहिती महाविद्यालयामध्ये काय चालू आहे, उद्या काय कार्यक्रम आहे, काही महत्त्वाची सूचना असली तर ते मेंटॉर मेंटी ग्रुपमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल. आणि त्या मेंटॉर मेंटी ग्रुपच्या माध्यमातून जे पालक आणि विद्यार्थी अशा पद्धतीचं ते स्वरूप त्याचं राहील. तुमच्या काही अडचणी असल्या तर त्या संबंधित मेंटॉर म्हणजे त्या सरांना किंवा मॅडमला तुम्ही सांगायचं आहे की हमको ऐसे ऐसी तकलीफ है, हम कॉलेज में आ नहीं सकते, हमारा ये प्रॉब्लम है, हमको नोट्स नहीं मिली वगैरह वगैरह. आप अपनी प्रॉब्लम वहाँ पे शेयर कर सकते हैं, तो उसका तो प्रॉब्लम सब आपके सॉल्व हो जाएंगे. और इसी प्रकार से फीडबैक जो है, जो भी कुछ कार्यक्रम होते हैं उसका एक फीडबैक भी लिया जाता है आपका. तो अगले इसके बाद जो भी कार्यक्रम रहेगा उसके साथ आपको फीडबैक फॉर्म भी मिलेगा, तो फीडबैक भी आपको भर के देना है. तो इस प्रकार की सब सुविधा है. तो इसके बाद मैं संचालन एग्जामिनेशन के बारे में इंफॉर्मेशन दी जाती है, यानी उस व्हाट्सएप